नमस्कार मित्रांनो, गुजरात डायरीजच्या एपिसोड 4मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील म्युझियममध्ये. येथे म्युझियममध्ये आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल बरंचसं काही जाणून घेता येणार आहे. आणि फुल AC म्युझियम आहे मित्रांनो. बाहेर गरमी असली तरी तुम्ही आतमध्ये येऊन ACचा आस्वाद घेऊ शकताय. आणि तुम्ही इथे बघू शकता बऱ्याच ठिकाणी स्क्रीन्स वगैरे लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यावरती कंटिन्युअसली इन्फॉर्मेशन डिस्प्ले होत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल. आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, येथील आर्किटेक्चर जे आतलं बनवलेलं आहे ते सुद्धा अगदी उत्तम आहे मित्रांनो. आणि आपल्याला मान उंच करून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे बघायला लागत होतं, तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक सुंदर असा पुतळा येथे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. एक मिनिएचर मॉडेल बनवलं आहे. काय डिटेलिंग आहे मित्रांनो, अगदीच उत्तम. आणि इकडे आता पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देखील पाहायला भेटणार आहेत. चला तर मग. तर इकडे तुम्ही पाहू शकताय की स्टॅच्यू ऑफ युनिटीचं एक मिनिएचर मॉडेल तुम्हाला इकडे बघायला भेटत आहे. की जो एवढा मोठा पुतळा आहे तो कसा आहे आणि त्याचा निर्माण कसं करण्यात आलं होतं हे आपल्याला ह्या AVमधून मोदीजी सांगत आहेत की नर्मदा नदीच्या तटावरती कसं ते बनवण्यात आलं होतं. हे संपूर्ण AV आपल्याला ह्या इकडे बघण्यात मिळत आहे. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे योगदान आहे ते सुद्धा आपल्याला या AVमधून पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर नर्मदा नदीच्या तटावरती शांत ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं निर्माण झालेलं आहे, त्याची ही पूर्ण विकास गाथा या AVमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर येथे आपल्याला आता बघायला भेटत आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा बनवलेला आहे, म्हणजे त्याच्या बनवण्यामागचं काय उद्देश होता ते. आणि आता आपण येथे पुढे जात आहोत. इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत. लाईक डॅम व्ह्यू पॉईंट आहे, विविंग गॅलरी आहे, त्याचबरोबर वाईल्ड लाईफ सँच्युरी वगैरे सुद्धा आहे. तर ती सुद्धा आपल्याला येथे मिनिएचर स्क्रीन मॉडेलमधून पाहायला भेटत आहे मित्रांनो. किती सुंदर प्रकारे काम केलेलं आहे, इंजिनिअरिंग केलेली आहे इथली. आणि इकडे आल्यावरती जाम भारी वाटतंय मित्रांनो. आता येथे आपण स्क्रीन्सवरती वगैरे बघू शकतोय की येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील, प्राणी असतील किंवा मग जे स्पीशीज असतील ते आपल्याला काय काय बघायला भेटणार आहेत वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. ते आपल्याला इकडे स्क्रीन मॉडेलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर आता नेक्स्ट आपण पुढे वळतोय ते म्हणजे इकडे आता आपल्याला कुठले पक्षी पाहायला भेटणार आहेत, काय पाहायला भेटणार आहेत. आणि इकडे स्क्रीन्स वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत, तर आपण त्यांचे लाईव्ह व्हिडिओज किंवा मग आपण ते सगळं बघू शकतो की कुठल्या भागात आपल्याला काय पाहायला भेटणार आहे ते. तर मग किती वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, काय नाही ते. आणि आपल्या देशात किती प्राणी आहेत, किती प्राणी नाही आहेत, प्रत्येक प्राण्याचं. आणि जे शूलपणेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी आपल्याला जवळच गुजरातमध्ये आहे, तिथे आपल्याला काय पाहायला भेटणार आहे त्याची एक डिटेल स्टडी म्हणून दाखवलेली आहे आपल्याला. आणि आपल्या सर्वांना तर माहिती आहे की भारत एक कृषीप्रधान देश आहे. तर भारताच्या कृषीप्रधान देश असण्यामागचं जे काही भौगोलिक समीकरण आहे ते सुद्धा आपल्याला या AV स्क्रीन्सच्या माध्यमातून आणि इथे लिहिलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. आणि आता येथे आपल्याला एक शपथपत्र घ्यायचं आहे मित्रांनो. जसं की आपण जुन्या काळात आपण पाहू शकत होतो की राजे महाराजे त्यांच्या दरबाऱ्यांकडून एक शपथपत्र घेत होते, प्रतिज्ञापत्र घेत होते की आपल्याला काय आपल्या राज्यासाठी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे आता डिजिटल फॉर्मॅटमध्ये शपथपत्र आपण घेऊ शकतो. येथे आपलं नाव टाकायचं आहे, आपलं वय टाकायचं आहे, आपण कुठून आलेलो आहे आणि या शपथपत्रामधील काही काही मजकूर आहेत ती आपल्याला आपण येथे पाहू शकतो. इथे मोठ्या स्क्रीनवरती आपलं नाव, आपलं वय आणि आपली ही शपथ जी आपण घेणार आहे ती तिकडे डिजिटल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करण्यात येणार आहे. की आपण प्राण्यांच्या बाबतीत, एन्व्हायरमेंटच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या पॅरेंट्सच्या बाबतीत, आपल्या देशाच्या बाबतीत कसं सक्षम राहू आणि आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कसे अग्रेसर राहू, ही शपथ आपण येथे घेणार आहोत. आणि इकडे आपण पाहू शकतोय की आमच्यातील प्रत्येक जण म्हणजे आदिनाथ, प्रथमेश, मी आणि सिद्धेश आम्ही सर्वजण येथे शपथ घेत आहोत. आणि ही शपथ आम्ही फॉलो सुद्धा करणार आहोत मित्रांनो. आणि आपली ही शपथ अशी घेऊन झालेली आहे
इकडे आपल्याला टाईप करायचं आपलं नाव, एज आणि आपण कुठून आलेलो आहोत ते. आणि त्याच्यानंतरला आपल्याला इथली प्लेस सिलेक्ट करायची आहे की आपल्याला कुठली फेवरेट प्लेस आहे. तर मग ती आपण इकडे प्लेस सिलेक्ट केली की आपलं नाव इकडे मोठ्या स्क्रीनवरती झळकणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय. तर आता प्लेज घेऊन झालेली आहे. तर आपण यातलं काही डिझाईन इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर पाहणार आहोत. अतिशय सुंदर प्रकारे बनवलेलं आहे मित्रांनो. खूप खूप भारी बनवलेलं आहे. आणि इकडे आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास बघायला भेटत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला, पण भारत पूर्णपणे स्वातंत्र्य झाला नव्हता. तर भारतामध्ये अजूनही राजे महाराजांचं राज्य चालत होतं काही ठिकाणी. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या राजे महाराजांना आव्हान केलं की तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये या आणि स्वतंत्र भारतामध्ये तुमच्या राज्याचं विलिनीकरण करा. तर ते आपल्याला या समस्त भिंतींवरती पाहायला भेटत आहे. आणि इकडे आपल्याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण एक क्विज सारखा गेम खेळू शकतो की कुठले प्रिन्सली स्टेट्स होते, काय होते, ते सर्व गोष्टी मित्रांनो बघू शकताय. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये जे वरिष्ठ मंडळी बसलेले होते, तर ते आपल्याला काय चॅलेंजेस होते, काय नाही, ते सर्व आपल्याला इकडे पाहायला भेटत आहे. आणि तुम्ही जर का या म्युझियममध्ये याल ना, तर त्या म्युझियममध्ये तुम्ही हे सगळं वाचू शकता. आता इकडे बघू शकताय की स्वतंत्र भारत झाला होता, तर त्या भारतामध्ये प्रिन्सली स्टेट्स किती होते, ब्रिटिशांनी काबीज केलेले राज्य किती होते, म्हणजे जे आपलं पार्टिशन झालं, पार्टिशन व्हायच्या आधी आपला भारत कसा दिसत होता आणि पार्टिशन झाल्यावरती आपला भारत कसा होता, ते सगळं आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. आणि द प्राइज ऑफ फ्रीडम पार्टिशन जे आपल्याला हे झालेलं आहे, मग तो बांगलादेश सेपरेट झालेला असो किंवा मग पाकिस्तान सेपरेट झालेला असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत. आणि पुढची गोष्ट म्हणजे इकडे आपल्याला आता सरदार पटेल यांची जीवनगाथा आपल्याला येथे पाहायला भेटणार आहे की त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि पुढे म्हणजे सत्याग्रह म्हणजे काय. आता बरेचसे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलं असेल की सत्याग्रह केलेला स्वातंत्र्य सेनानींनी आपलं स्वातंत्र्यासाठी. तर ते सत्याग्रहाचं काय होतं आणि काय नाही ते आपल्याला या वॉल्सवरती चित्रित असलेलं भेटणार आहे. इकडे बरेचसे स्कूल्स आपल्याला तिकडे ट्रिप घेऊन येताना दिसत आहेत. ही आहे मित्रांनो सरदार पटेल यांची स्वाक्षरी. फार दुर्मिळ असते ती, आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि सरदार पटेल यांची त्या काळात रूम कशी होती त्याचं एक मिनिएचर सादरीकरण किंवा एक मिनिएचर मॉडेल आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. खूप सारी पुस्तकं आहेत इकडे अशी तुम्ही पाहू शकता. आणि सरदार पटेल यांच्या जन्मापासून ते तरुण होईपर्यंत त्यांनी काय काम केलं होतं, कसं केलं होतं, ते सगळं आपल्याला या भिंतींवरती चित्रित असलेलं दिसणार आहे मित्रांनो. हे आहे त्यांचं घर गुजरातमधलं. आणि त्याच्यानंतरला आपण आता इकडे पाहू शकतोय की खूप सारी माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि आता आपण एक एव्ही पाहणार आहोत. डेंजरस खिलाडी लगा was going to spot his intellect and ability, and he's heard him to spearhead Satyagya in his own district of Kira in 1918. There was the looking back thereafter. He went on to successfully the Satyagrahas in Gujarat and Nag in 1933 and in Malta in 1928. After which he became national renowned and he started recording Sabda, leader of that on a mission. Sabda Bhutane realized how आज बघ ना तेव्हा कसं नाही पाणी थोडा आहे बघ ना. of the violent resistance just तेव्हा टोपी घालायची. in आता टोप्या लावतात लोक. he championed the freedom fighters campaign with the blood Maulana Frontara, which made him Gandhi's trusted lieutenant and early on to the forefront of the freedom struggle. In 1942, with Gandhi's planning cause the government led freshman men to the freedom struggle.
the British arrested and changed Gandhiji, Sardar Patel, and other prominent leaders. Sardar Patel himself was jailed 6 times during the freedom movement. Following this release on 15th June 1945, and against the backdrop of World War II, the British were forced to draw up support from the Indian troops that led to negotiations that would further weaken their hold on India, giving the path for freedom. The British would soon be making shores for it, but time was turning. The Muslim League, led by Muhammad Ali Jinnah, had gathered the support of many Indian अरे मोठा भाई with its agenda to create a separate nation for the Muslims and establish Pakistan. Despite strong opposition from Indian leaders, the partition of India was inevitable. India gained freedom at Midland on 15 August 1947. It was marked by the share of partition. Sardar was elected as the first deputy prime minister and Home Minister of India, with the additional portfolio of information and broadcasting. Having strongly opposed the partition, he was now looking at ways to make the process less painful and contain the devastation. Although a seasoned leader and astute statesman, he was now faced with 2 mammoth challenges. First, to control the communal violence that had broken out in the wake of the partition, control and counter mobs, and arrange for food, shelter, and safe transport for the refugees. Second, to ensure the merger of over 550 princely states into the Union of India. Using his determination and farsightedness, he convinced the princes to join the Indian Dominion. Working tirelessly for 4 years, from 1946 to 1950, he ensured India's unity by securing and unifying Mother India with a commitment to the larger cause of no further division. This was his greatest legacy and gift to his country. तर मित्रांनो, या एव्ही मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं सरदार पटेल यांची लेगसी. आता आपण येथे पाहू शकतो की स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातला सर्वात टॉलेस्ट स्टॅच्यू आहे मित्रांनो. मग स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा बनला ते आपल्याला स्टेप बाय स्टेप इकडे या मिनिएचर मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तर फायनली आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या म्युझियम मधून इथे निघालेलो आहोत. तर तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि गुजरात डायरीच्या पुढच्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण पुढच्या एपिसोडमध्ये अजून धमाल होणार आहे. तर आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. जय हिंद.